नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा आहे. सायली सर्वांचं मन जिंकत आहे, सर्वांच्या मनामध्ये जे काही सुरू आहे, कारण प्रियाच्या या सगळ्या गोष्टींमुळे घरातील सगळे डिस्टर्ब झालेले आहेत, सगळ्यांना त्रास होत आहे आणि या सगळ्यांना समजून सायली सांगत आहे. त्यांना सगळ्यांना मायेने प्रेमाने जवळ घेत आहे आणि त्यांच्याशी बोलत आहे. तर सगळ्यांना जेवायला घेऊन सायली डायनिंग टेबलवरती आलेली असते. सगळ्यांना सांगत असते की प्रियाच्या या सगळ्या गोष्टींमुळे त्रास होत आहे, मला माहिती आहे, परंतु आपल्या सगळ्यांना आता काळजी घेणं गरजेचं आहे आणि अन्नावरती राग काढायचा नाही, हे तुमच्याकडूनच मी शिकलेले आहे, असं सायली आवर्जून सांगत असते. त्याचबरोबर पूर्णाजीच्या जवळ जाते आणि पूर्णाजीला इकडे प्रेमाने घास भरवते. पूर्णाजीला म्हणू लागते की पूर्णाजी प्लीज, असं म्हणत तिने पूर्णाजीला घास भरवलेला आहे. त्याचबरोबर कल्पनाला सुद्धा तिने जेवायला आणलेला आहे. अर्जुन हे सगळं वरून पाहत असतो आणि त्याचबरोबर अर्जुनला सुद्धा खूप छान वाटत असतं. फायनली घरातलं वातावरण पुन्हा ठीक होत आहे. त्याचबरोबर आता अर्जुन आणि सायली बोलत असतात. सायली अर्जुनला म्हणत असते की त्या प्रियाने पुरावे मिटवले म्हणून तिला फक्त 7 वर्षांची शिक्षा झालेली आहे. मला ना खरं असं वाटतं की तिला ना 14 वर्षांची चांगली शिक्षा व्हायला हवी होती. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की अश्विन तिथं आलेला असतो आणि अश्विनला मात्र या गोष्टींचा खूप राग आलेला असतो. तो म्हणत असतो बरोबर आहे, 14 वर्षांची कशाला, तन्वीला ना तर फाशीच व्हायला पाहिजे, कारण तिने एवढा मोठा गुन्हा केलाय ना. दादा तू तू केलंस हे सगळं, तू माझ्या बायकोला जेलमध्ये पाठवलंय, तू तन्वीला जेलमध्ये पाठवलंय हिच्या सांगण्यावरून, हिने सांगितलं म्हणून हे सगळं केलंय. आता अश्विनचा मूर्खपणा काय झालाय तुम्हाला माहितीये का प्रेक्षकांनो? अश्विनने फक्त निकाल लागल्यानंतर तन्वीला 7 वर्षाची शिक्षा झालीये एवढंच ऐकलेलं आहे, बाकीच्या गोष्टी अश्विनने ऐकलेल्याच नाहीये, म्हणून तो तंतनत आलेला आहे. आणि अर्जुन म्हणतो तुला माहितीये का काय झालेलं आहे? आता अश्विनने घरी येऊन तमाशा करायला सुरुवात केलेली आहे. या सगळ्यामध्ये अश्विनची आता कशी समजूत घातली जाणार आहे, त्याच्यासमोर सत्य कसं येणार आहे, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी आजच्या भागाचा रिव्ह्यू नक्की पहा. रविराज यांनी कसे आभार मानलेले आहेत आणि महिपतचा बँड कसा वाजवलाय ना दामिनीने, ते खरंच पाहण्यासारखं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे सायली जी आहे ती साक्षीच्या जवळ गेलेली असते. सगळेजण पाहत असतात आता सायली तिथं का गेलेली आहे, नक्की सायलीला काय बोलायचंय तिथं जाऊन, हा प्रश्न सर्वांना पडलेला असतो. सगळेजण पाहत असतात. तेव्हा मात्र सायली साक्षीच्या जवळ जाते आणि तिला म्हणू लागते की एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं ना तोंड बघायची माझी इच्छा नाही, कधी याआधीही नव्हती आणि आताही नाही. मला अजिबात वाटत नाहीये की तुझं तोंड पाहिलं पाहिजे, कारण तू कशी आहेस काय आहे ते मला माहितीये. फक्त ना मला एका गोष्टीचा आनंद होतोय, ती म्हणजे तू केलेल्या खुनाची शिक्षा माझ्या वडिलांना भोगायला लागली नाही. त्याच वेळी तिला म्हणते की निघ. आणि मग सायली पुढे येते. तेव्हा प्रिया म्हणू लागते की अगं सायली ऐक ना माझं, मला नाही जायचं जेलमध्ये, मी पुन्हा अशी चूक नाही करणार आहे, असं म्हणत प्रिया रडत असते. सायली अर्जुनकडे पाहते, त्याचबरोबर मधुभाऊंकडे पाहते. अर्जुन तिला खुनवून सांगतो की नाही सायली, आता हिला माफ करायचं नाही, हिनं ज्या चुका केलेल्या आहेत ना त्या एवढ्या मोठ्या आहेत की तिला त्यासाठी माफ करायचं नाही, असं अर्जुनने सांगितलेलं असतं. प्रिया मात्र रडत असते. तेव्हा सायलीला खूप राग येतो आणि सायली सनसनीत अशी प्रियाच्या कानाखाली वाजवते. प्रियाला चांगलीच अक्कल आली पाहिजे, प्रियाचं जे काय चाललेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे हे सायलीला चांगलंच माहिती आहे. म्हणून तर सायलीने प्रियाच्या खानदिशी कानाखाली ठेवून दिलेली असते आणि सांगितलेलं असतं की ही तुझी लायकी आहे. आणि त्याचबरोबर सगळेजण पाहत असतात नक्की सायलीने अचानक हा निर्णय का घेतलाय, हे सगळं का केलंय, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. पण प्रियाची चूकच इतकी मोठी असते की त्याची शिक्षा ही तिला भोगावी लागणारच असते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की पूर्णाजी सुद्धा रागाने पाहत असते. पूर्णाजीला सुद्धा माहिती झालेलं असतं की ही प्रिया काय आहे, ती काय करू शकते, कोणत्या थराला जाऊ शकते, हे सगळं सत्य आता सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. सायलीने प्रियाला सांगितलेलं असतं की आता तुला ही शिक्षा आहे, 7 वर्ष जेलमध्ये सडायचं, सिल्लेदार आणि सुभेदार कोणीही तुला भेटायला येणार नाही, एवढं लक्षात ठेव, अशा पद्धतीने बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे प्रियाला आता पोलीस खेचत घेऊन चाललेले असतात. तेव्हा प्रिया म्हणत असते बाबा तुम्ही तरी काहीतरी करा ना प्लीज, बाबा तुम्ही काहीतरी करा ना, काका प्लीज मला वाचवा, मला नाही जायचं जेलमध्ये, हे सगळं चालू झालेलं असतं. परंतु सायलीने सनसनीत अशी कानाखाली ठेवून दिलेली असते आणि सांगितलेलं असतं की हे तुझी लायकी आहे आणि तू या लायकीत राहायचं आहे, या पद्धतीने सायलीनं तिला दाखवून दिलेलं असतं. इकडे मात्र
अस्मिता सुद्धा हसत असते. तिला खूप भारी वाटत असतं. फायनली ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एवढ्या छान पद्धतीने सुरू झालेल्या असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की प्रिया जी आहे ती पाहत असते हे सगळं काय चाललंय, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने घडत आहेत हेच प्रियाच्या लक्षात येत नसतं. त्याबरोबर प्रिया ओरडत असते. सगळेजण प्रियाकडे पाहत असतात. पोलीस मात्र प्रियाला खेचत घेऊन चाललेले असतात. आता पोलिसांची ड्युटी असते ती म्हणजे प्रियाला जेलमध्ये टाकणं. कारण प्रियाने ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुकांची शिक्षा तर प्रियाला मिळालीच पाहिजे. सगळेजण प्रियाकडे पाहत असतात. मधुभाऊंना वाईट वाटत असतं. काही झालं तरी त्यांची मुलगी आहे ती. एवढ्या वर्ष त्यांनी तिला सांभाळलंय, लहानाचे मोठं केलेलं आहे. परंतु या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीने होतील असं वाटलेलं नव्हतं. इकडे महिपत आता दामिनीकडे आलेला असतो. त्याने दामिनीच्या गळ्याला सुरा लावलेला असतो आणि महिपत आहे तो दामिनीला म्हणत असतो की इतक्या दिवस हतबल झालेला बाप तुमच्याकडे येत होता, तुम्हाला सांगत होता, मला खोट्या आशा दाखवल्या. आज माझी साक्षी निवांत घरी असेल, तिला जेल होणार नाही, तिचं रिसॉर्ट, तिचं स्वप्न पूर्ण करेल, खोटी स्वप्न दाखवली. पण आज जो आलेला आहे तो राक्षस झालेला बाप आहे. माझ्या लेकीच्या हातामध्ये मी बेड्या पाहिल्या, त्या क्षणी माझ्यातला राक्षस जागा झालेला आहे, आता सोडत नसतो, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. त्या क्षणी दामिनीने तिची रिव्हॉल्वर काढलेली असते आणि महिपतच्या छातीला लावलेली असते आणि दामिनी म्हणत असते मागे सरकायचं. महिपत दामिनीकडे पाहत असतो आणि महिपत मागे सरकत असतो. दामिनीने रिव्हॉल्वर रोखलेली असते महिपतच्या अंगावरती आणि दामिनी महिपतला म्हणत असते की बास, निघायचं इथून. महिपत म्हणतो ठीक आहे, आत्ता निघेल मी, पण हे खेळणं हातात नसताना भेटाल ना एकदा तरी, तेव्हा कळेल काय होणार आहे ते. अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं आणि त्या क्षणी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे महिपत ज्या पद्धतीने बोलत असतो, ज्या पद्धतीने वागत असतो आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की महिपत आता निघालेला असतो. पण एकच गोष्ट सांगतो, तो दामिनीला म्हणतो की एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे, यापुढं जेव्हा हे अशा पद्धतीनं घडेल तेव्हा मात्र मी शांत राहणार नाही. कारण त्या खेळण्या व्यतिरिक्त एकट्या बाहेर सापडाल ना, तेव्हा हा पिसाळलेला महिपत आहे ना कुठल्या वेळातनं बाहेर येईल आणि हल्ला करेल, कळणारही नाही. इकडे आता सायली मधुभाऊंच्या जवळ आलेली असते. ती खूप रडत असते. तिला खूप वाईट वाटत असतं. या सगळ्या गोष्टींचा तिला म्हणजे कळतच नसतं की इतके दिवस वाट बघितलेली. मधुभाऊ म्हणतात की हो साऊबाळा, इतके दिवस आपण वाट बघितली आणि फायनली तो दिवस आला. खरंच या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो आणि तो दिवस आज सत्यात उतरलेला आहे. एवढं सगळं घडलं, खरंच शेवटी विजय सत्याचा झालेला आहे. त्या क्षणी कुसुम सुद्धा आलेली असते आणि कुसुम मधुभाऊंना म्हणत असते की हो खरंच सायली, आज जो दिवस समोर आहे ना तो खरंच खूप मोठा आहे आपल्यासाठी आणि हे सगळं फक्त जावई बापूंमुळे शक्य झालेलं आहे. तू आणि जावई बापू तुमच्यामुळे शक्य झालेला आहे. रडायचं नाही बाळा, आता हा आनंद अगदी जल्लोषात साजरा करायचा आपण, असं मधुभाऊ सांगत असतात. त्याचवेळी अर्जुन त्याचबरोबर चैतन्य दोघंही पाहत असतात. दोघांनाही खूप आनंद झालेला असतो. कारण फायनली या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीने समोर आलेल्या असतात आणि हे सगळं खूप छान असं घडत असतं. आणि मग सायलीच्या चेहऱ्यावर तो हसू असतं. मधुभाऊंकडे अर्जुन आलेला असतो. अर्जुन मधुभाऊंशी बोलत असतो. मधुभाऊंना म्हणत असतो की खरंच, पण त्या क्षणी मधुभाऊ अर्जुनच्या पाया पडायला लागतात. म्हणतात की सर्वसामान्य माणूस आहे मी, माझ्या कपाळावरती तो खुनाचा डाग होता, मी जगू शकत नव्हतो, माझी घुसमट होत होती. तेव्हा सगळेजण पाहत असतात. म्हणजे मधुभाऊंनी कसलाच विचार केला नाही की अर्जुन लहान आहे की मोठा आहे, आपला जावई आहे. मधुभाऊंनी डायरेक्ट अर्जुनचे पाय धरलेले असतात आणि मधुभाऊंनी दाखवून दिलेलं असतं की अर्जुनचा मोठेपणा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणून तर मधुभाऊंनी आज अशा पद्धतीने अर्जुनचे आभार मानलेले असतात. अर्जुनला सांगितलेलं असतं की आज तुमच्यामुळे मी आहे. मधुभाऊ हात जोडून अर्जुनला सांगत असतात की हो खरंच आज जे हे शक्य झालेलं आहे ना ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झालेलं आहे, असं अर्जुनला ते सांगत असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आज सायली रडत असते. त्याचवेळी सायलीचं लक्ष जातं ते म्हणजेच इकडे रविराज सरांकडे. कारण रविराज सरांची अवस्था खूप वाईट झालेली असते. सायली रविराज सरांकडे येते आणि त्यांना म्हणू लागते की खरंच आज ना मला माहिती आहे, मी समजू शकते तुमचं दुःख. आपल्या जवळची व्यक्ती जेलमध्ये असल्यावर काय होतं. तेव्हा रविराज म्हणतात की अगं सायली, तुझी परिस्थिती वेगळी होती. तुझे वडील जेव्हा जेलमध्ये होते
तेव्हा तुला माहिती होतं ते निर्दोष आहेत, पण आज माझी मुलगी जेलमध्ये गेली आहे ना, ती फक्त खुनी म्हणून गेलेली. तिच्यावरती बट्टा लागलेला आहे, तिच्यावरचा गुन्हा कबूल झालेला आहे, म्हणून ती त्या जेलमध्ये गेलेली आहे. हे सगळं इकडे रविराज बोलत असतात. कारण रविराजांनाही मान्य आहे की त्यांच्या मुलीनं गुन्हा केलेला आहे आणि त्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना भोगावी लागत आहे. इकडे आता चैतन्य आलेला असतो. चैतन्य म्हणत असतो की मधुभाऊ, आता काळजी करायची नाही. अहो, तुमचा जावई लाखात एक आहे. फक्त सगळ्यांना मिरवून सांगायचं, माझा जावई सुपरस्टार ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहे, असं म्हणत तो बोलत असतो. आणि हा तुमचा जावई आहे ना, खरंच लाखात एक आहे, असं म्हणत इकडे मधुभाऊंना तो बोलत असतो. आणि इकडे मधुभाऊंना तो सांगत असतो की खरंच अर्जुनने करून दाखवले. कुसुमताई सुद्धा अर्जुनच्या पाया पडायला लागलेली असते. अर्जुन म्हणतो की नाही, हे मी माझं कर्तव्य केलेलं आहे. मी एक मुलगा म्हणून, त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी ज्या मी केलेल्या आहेत त्या मात्र माझं कर्तव्य म्हणून केलेल्या आहेत, असं इकडे अर्जुन सांगत असतो. त्याचबरोबर सायली समजवत असते, रविराजांना समजवत असते. रविराजांसाठी हा धक्का मात्र खूप मोठा असतो. त्यांना कळत नसतं की या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे, नक्की काय करायचं आहे. कारण त्यांच्या मुलीने त्यांच्यावरती आज ही वेळ आणलेली असते, त्यांच्या मुलीमुळे हे सगळं झालेलं असतं. ही गोष्ट मात्र रविराज नाकारू शकत नाही. कारण त्यांना माहिती आहे की हे सगळं जे काही घडलंय ते फक्त आणि फक्त तन्वीमुळे झालेलं आहे. सगळेजण पाहत असतात. एवढ्या सगळ्यातून सुद्धा सायलीने रविराजांची समजूत घालण्याचा प्रयत्न केलेला असतो. परंतु रविराजांना माहिती असतं की ते त्यांच्या मुलीला त्यातून बाहेर काढू शकत नाहीत. तिने गुन्हा केलेला आहे आणि जर ॲडव्होकेट रविराज किल्लेदार यांनी त्यांच्या गुन्हेगार मुलीला पाठीशी घातलं तर काय परिणाम होतील हे मात्र त्यांना चांगलंच माहिती असतं. सगळेजण पाहत असतात. रविराज आता पुढे येतात. रविराज खूप डिस्टर्ब झालेले असतात. त्यावेळेस सुमन सुद्धा तिथं असते. सुमन म्हणते की आम्हाला एवढा मोठा धक्का बसलाय ना, कळतच नाहीये की हे सगळं काय घडतंय. रविराज पुढे येतात, पूर्णाजीच्या समोर हात जोडतात. कारण माझी मुलगी चुकलेली आहे हे रविराजांना सांगायचं असतं. मी चुकलेलो आहे हे रविराजांना सांगायचं असतं. रविराज अर्जुनच्या समोर येतात, अर्जुनला हात जोडतात, अर्जुनची माफी मागतात. खरं तर हे सगळं जे घडलेलं असतं ते मात्र खूप भयानक असं असतं हे इकडे अर्जुनला सुद्धा माहिती आहे. त्याचबरोबर आता सगळेजण घरी आलेले असतात. पूर्णाजी घरी आलेले असते. सगळेजण पाहत असतात आणि पूर्णाजी मात्र इकडे बोलत असते आणि तिला आठवत असतं रविराज जेव्हा घरी आलेले असतात, तन्वीला घेऊन घरी आलेले असतात, तो प्रसंग तिला आठवत असतो. आणि रविराज म्हणालेले असतात, पूर्णाजी आपली प्रतीक्षा संपलेली आहे. पूर्णाई, कोण आले बघितलं का? पूर्णाई म्हणते कोण आहे? तेव्हा रविराज सांगतात की आपली तन्वी, इतक्या दिवसांची आपली जी प्रतीक्षा होती ती संपलेली आहे. पूर्णाजी आलेली असते तर प्रिया मात्र पूर्णाजीचा स्पर्श ओळखून म्हणत असते की खरंच कितीतरी दिवसांनी हा स्पर्श पाहते. मला ना खरंच बरं वाटतंय, अनुभवते माझी माणसं माझ्यासोबत आहेत. त्याचबरोबर सायलीने हनीमूनला गेल्यानंतर दारू पिऊन तिथं धिंगाणा घातलाय. हा व्हिडिओ प्रियाने घरी आल्यावर पूर्णाजीला दाखवलेला असतो. बघ तुझ्या सुनेचे प्रताप. त्याचबरोबर अस्मिताने सुद्धा हे सगळं केलेलं असतं. अस्मिताला सुद्धा हे सगळं आठवत असतं. त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्यांच्या डोळ्यासमोरून जात असतात. परंतु इकडे कल्पना आणि पूर्णाजीला आठवत असतं की ती म्हणालेली असते प्रिया की मी करते हे सगळं, मला आवडेल, हे घे पाणी पूर्णाजी तुझ्यासाठी. एवढ्या प्रेमानं ती करायची म्हणजे हे सगळं वागणं नाटकी होतं. इतके दिवस आपल्याला जे वाटायचं ते मात्र खूप भयानक होतं असं सगळ्यांच्याच लक्षात आलेलं असतं. सगळेजण मात्र पाहत असतात. सगळ्यांसाठी हा मोठा धक्का असतो. कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडतील असं स्वप्नातही कुणाला वाटलेलं नव्हतं. प्रिया अशी वागेल या गोष्टीवर कोणाचा विश्वासच नव्हता. पूर्णाजीला आठवत असतं, प्रतापला आठवत असतं, कल्पनाला आठवतं जेव्हा प्रियाला लग्न करून घरात आणलेलं होतं तेव्हा सायली म्हणालेली असते, अर्जुन म्हणालेलं असतो की ही चूक केली. तेव्हा कल्पना म्हणालेली असते मी काय चूक केली आहे, मी काय बरोबर आहे हे माझी मी बघून घेईल, तुम्ही मला कोणी सांगायची गरज नाहीये. माझी सून तुमच्यामुळं ताटकळते, तिला गृहप्रवेश करायचा आहे, चला बाजूला व्हा, असं म्हणत तिने बोललेली असते. तो प्रसंग तिच्या डोळ्यासमोर असतो. कारण काहीही झालं तरीही आज सायली आणि अर्जुनचं म्हणणं पटलेलं असतं की प्रिया ही खोटारडी आहे. लग्नानंतर सुद्धा प्रिया इकडे कल्पनाच्या रूममध्ये आलेली असते की आई आता घरातली सगळी जबाबदारी मी घेणार आहे एवढं म्हणत असते.
पण कधी जबाबदारी घ्यायचा मात्र प्रश्नच आलेला नसतो. तिने कधी जबाबदारीच घेतलेली नसते. अस्मिताला आठवत असतं. अस्मिता म्हणते, अस्मिताला प्रियाने सांगितलेलं असतं, मामी त्याचबरोबर अर्जुन यांच्या समोर जर तिला खोटं पाडायचं असेल तर आपण तिच्यावरती ना चोरीचा आळ टाकूया, म्हणजे ती खोटारडी आहे ना हे सगळ्यांच्या समोर येईल. अस्मिता म्हणालेली असते. पण तेव्हा प्रिया म्हणालेली असते की काही दागिने आहेत ना ते आपण तिच्या पर्समध्ये टाकूया आणि मग तिच्यावरती तो चोरीचा आळ घेऊया, मग होईल सगळं व्यवस्थित, मग घरातले बघ तिला बाहेर काढतील. असं सगळं या दोघींचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र अस्मिता आहे ती म्हणत असते, पण अगं हे सगळं, तेव्हा प्रियाने हे सगळं ॲडजस्ट केलेलं असतं, मॅनेज केलेलं असतं. अस्मिताने तिला मदत केलेली असती चोरीचे दागिने मिळवण्यामध्ये. या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या असतात. पूर्णाजी त्याचबरोबर घरातील प्रत्येकाला या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असतो. खरं तर विमल घरी असते. विमलने पण हे सगळं TV वरती पाहिलेलं असतं. विमललाही धक्का बसलेला असतो. विमल सगळ्यांना पाणी देत असते, पण कोणीच पाणी घेत नसतं. सगळेजण नाही म्हणत असतात. सगळ्यांच्या डोळ्यासमोर एकच चित्र असतं, ते म्हणजे प्रियाने केलेली चूक. आणि त्यानंतर पुढे येतं ते म्हणजे कोर्टाने तिला 7 वर्षाची शिक्षा सुनावलेली असते. का तर तिने जो गुन्हा केलेला असतो तो इतका भयानक असतो, कारण खून केलेल्या व्यक्तीला साथ दिलेली आहे आणि पुरावे मिटवलेले आहेत असा गुन्हा तिने केलेला असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सायली, अर्जुन सगळेजण तिथं बोलत असतात. तेव्हा आता इकडे रविराज घरी येतात. अश्विन म्हणत असतो की काका काय झाले, हे सगळं काय आहे नक्की, मला कळेल का, काका मला सांग नक्की काय झालं आहे, असं म्हणत इकडे अश्विन बोलत असतो. तेव्हा रविराज मात्र शांत असतात. अश्विन म्हणतो की प्रतिमातेची तब्येत ठीक नव्हती म्हणून मी प्रतिमातेच्या जवळ बसून होतो, कारण जेव्हा मी TV लावलं पाहायला लागलो तेव्हा फक्त माझ्या कानावर एवढंच पडलं, ते म्हणजे तन्वीला 7 वर्षाची शिक्षा झाली. काय केलं तन्वीनं असं, तिला 7 वर्षाची शिक्षा झाली, सोडणार नाही मी, तिची जी अशी अवस्था ज्याने केली ना त्याला सोडणार नाही मी. आता रविराजने तोंड उघडून बोललं पाहिजे, पण रविराज मात्र अजिबात बोलत नाही. तो मुख गिळून गप्पच असतो. तो फक्त एवढंच विचारतो, प्रतिमा कुठे, ती कशी. तेव्हा अश्विन सांगतो की प्रतिमा त्या झोपली आणि ती बरी आहे आता. तेव्हा मात्र इकडे आता अश्विन म्हणतो की मी आता सोडणार नाही, मी आत्ताच्या आता तन्वीला भेटायला जाणार आहे. नागराज म्हणत असतो की नाही रे, आता नाही भेटू शकत. असं सगळं बोलणं चाललेलं असतं, परंतु इकडे अश्विन ऐकत नाही. तो तसाच धावत निघालेला असतो. इकडे पूर्णाजी मात्र आता बोलत असतात आणि त्याच वेळी 3 सांजेची वेळ आहे. विमल म्हणते मी देवापुढे दिवा लावते आणि सायलीला म्हणू लागते की सायली ताई तुम्हीच काहीतरी करा. तेव्हा मात्र पूर्णाजी म्हणते की थांब विमल, आणि तिला आठवतं की आपण सायलीला मागच्या वेळेस दिवा लावायला नकार दिलेला होता, म्हणून ती म्हणते की नाही, या घरची सून आहे ना ती दिवा लावेल. देवापुढं दिवा लावण्याचा अधिकार या घरच्या मोठ्या सुनेचा आहे आणि ह्या घरातली जी पीडा आहे, जिच्यामुळे या घरातली पीडा गेलेली आहे, ती देवापुढे दिवा लावेल असं पूर्णाजी सांगत असते. आणि सायलीला म्हणते की जा तू लाव जा दिवा. आता पूर्णाजीने तर हे स्पष्टपणे सांगितलेलं असतं. सायलीसाठी तो आनंदाचा क्षण असतो. सायलीला खूप आनंद झालेला असतो. सायली पाहत असते. सायलीला कळत नाहीये की हे सगळं काय घडतंय. आणि त्याचबरोबर सायली जी आहे ती अर्जुनकडे पाहते, त्याचबरोबर प्रतापकडे पाहते. सगळ्यांनाच खरंच धक्का बसलेला असतो. प्रतापलाही भारी वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये सायलीने आता घरातल्या सगळ्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता घरातील सर्वांना घेऊन आलेली आहे सायली. जेवण बनवलेलं आहे. प्रताप, कल्पना, पूर्णाजी या सगळ्यांना डायनिंग टेबलवरती तिने आणले आणि जेवायलाही बसवलेलं आहे. त्याचबरोबर सायली सर्वांना जेवायला बसवते आणि त्यांना सांगू लागते की अन्नाचा अपमान नाही करायचा. मान्य, प्रियामुळे आपल्या सर्वांना हा त्रास झालेला आहे, आपल्या घरातलं वातावरण बिघडलेलं आहे, पण असं नाही, या सगळ्यातून बाहेर पडणंही तेवढंच गरजेचं आहे असं सायली सांगत असते. आणि त्यासोबतच सायली मात्र इकडे हे सर्व करते हे पाहून अर्जुनला मात्र बरं वाटत असतं. अर्जुन मात्र पाहत असतो. अर्जुनलाही माहिती आहे की या गोष्टी ज्या घडत आहेत त्या वाटतात तेवढ्या सोप्या नाहीत. मग सायली पूर्णाजीच्या जवळ येते आणि पूर्णाजीला म्हणू लागते की पूर्णाजी हे घ्या, आणि असं म्हणत तिने पूर्णाजीला प्रेमाने घास भरवलेला असतो आणि पूर्णाजीला म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या छान अशा झाल्या पाहिजेत असं म्हणत ती पूर्णाजीची समजूत घालत असते. त्यासोबतच सायली आणि अर्जुन बोलत असतात. सायली म्हणत असते की
आज जे काही झालेलं आहे ते मात्र खूप भयानक आहे. प्रियाने एवढा मोठा गुन्हा केलेला आहे, पण तिला फक्त 7 वर्षाची शिक्षा झाली. चांगली ना तिला 14 वर्षाची शिक्षा व्हायला हवी होती, असं सायली ठणकावून सांगत असते. तेव्हा मात्र अश्विन आहे तो तिथे येतो आणि तो ऐकतो. बरोबर आहे दादा, हे सगळं बरोबर आहे, कारण तुझ्या बायकोचं ऐकून तू हे सगळं केलेस ना. नाही, मी तर म्हणतो 14 वर्षाची कशाला, तन्वीला ना चांगली फाशीच व्हायला पाहिजे होती, म्हणजे बरं झालं असतं, असं अश्विन बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे अर्जुन त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण अश्विन मात्र आता समजून घेण्याच्या मनस्थितीतच नाही. कारण काहीही झालं तरीही हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र खूपच भयानक अशा गोष्टी घडत असतात. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायलीने सगळ्यांची समजूत घातलेली होती. अश्विनने येऊन घरी आता राडा करायचं ठरवलेलं असतं, कारण त्याला तन्वी बरोबर आहे असं वाटत असतं. अर्जुन त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण अश्विनला मात्र त्या गोष्टी ऐकूनच घ्यायच्या नाहीत. आता सायली आणि अर्जुन त्याचबरोबर घरातील सर्वजण अश्विनचा गैरसमज कसा दूर करतील हे आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू.